पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंच्या दारू साठ्याचा पर्दाफाश। पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिल्या आहेत। त्यानुसार 8 जुलैला काल तलासरी पोलिसांना एक महिंद्रा पिकअप मध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार मौजे तलासरी पाटीलपाडा तलासरी उधवा रोडवर तलासरी पालघर येथे नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना एक महिंद्रा पिकअप क्रमांक GJ03BV2821 ही येत असताना तिला थांबून त्यावरील चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव 33 वर्षीय हरिचंद पासवान असे सांगितले असून राहणार सेलवास दादर नगर हवेली असे सांगितले। तसेच पोलिसांनी गाडीमध्ये काय आहे याबाबत त्याला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी पिकअप गाडी चेक केली असता त्यामध्ये दीव दमन बनावटची दारू 1,38,120 रुपये किमतीची दारू मिळून आली। नमूद आरोपीकडून गाडीसह एकूण 11,38,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 117/2025 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65E प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक JM उमतोल करत आहेत, तसेच तलासरी पोलीस ठाणे करत आहे। ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस उपनिरीक्षक VR दरगुडे तसेच सर्व तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी ही कारवाई केली आहे। तलासरी पोलीस स्टेशनच्या या मोठ्या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।